दोस्तीची दुनिया यारीची किमया लागे सुखाची चाहूल हायस्कूल माझं हायस्कूल हायस्कूल माझं हायस्कूल हायस्कूल माझं हायस्कूल हायस्कूल माझं हायस्कूल. मुलांनो, आज आपल्या इथं मॉनिटरिंग निवडीसाठी आपल्या इथं निवडणूक झाली. आपल्याला माहितीच आहे, आपण सर्वांनी भरघोस मताने मॉनिटरला निवडून द्यायचं या पद्धतीनं आपण सर्वांनी मतदान केलेलं आहेच. पण आता याचा निकाल आपल्याला उद्याला बघायला मिळेल हे आपल्याला मी सांगू इच्छितो आणि तुमचं सर्वांचं मी आभार मानतो. आणि आता तुम्ही प्रकल्प वह्या पूर्ण केल्या नसाल तर आता प्रकल्प वह्या पूर्ण करायला अशी अपेक्षा आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांच्या एकमेकांच्या वह्या घ्या आणि प्रकल्प पूर्ण करा. आणि आज आपण या ठिकाणी वर्ग चेंज केलेला आहे, त्यामुळं आज आपल्याला याच वर्गामध्ये बसायचं आहे. तर मुलांनो, काल आपल्या वर्गामध्ये मॉनिटरिंग निवडीसाठी आपण मतदान केलं आणि त्याचा आज रिझल्ट लागलेला आहे. आणि त्यामध्ये साक्षी पोतदार ही विजयी झालेली आहे. तिचं आपल्या वर्गातर्फे हार्दिक अभिनंदन करूया. तर साक्षी पोतदारीचं आपण अभिनंदन केलं. त्याच पद्धतीनं आता आपल्या ज्या प्रकल्प वह्या ज्या पूर्ण झाल्या आहेत तर त्या सर्वांनी जमा करायच्या आहेत. अगं प्रज्ञा, नाराज होऊ नको ग. तू आहेसच चांगली लीडर. आणि पद नाही भेटलं म्हणून काय झालं? खरा लीडर तोच असतो जो स्वतःसोबत इतरांनाही घेऊन जात असतो. आणि तू आहेसच तशी. ऑल द बेस्ट. हो, थँक्स दादा. दादा? आईलाही परत दादा म्हणाले आज. हे बघ प्रज्ञा, हार जिती होतच असत्या. एवढं नाराज नाही व्हायचं. पुन्हा प्रयत्न करायचे. बरं, असं तोंड पाडून बसू नकोस. एक छोटीशी स्माइल दे बघू. हे बघ प्रज्ञा, तू हास नाही तर मी तुझ्यावर परत बोलणार नाही बघ. आव्या, असं बोलू नकोस रे. मी हरल्यामुळे नाराज नाही रे आव्या. मग मला तुला काहीतरी सांगायचं आहे. एवढंच ना? सांग की मग. पण हां, हसत सांगायचं. नको, आत्ता नको, वेळ आल्यावर सांगेन. आणि त्यावेळी मी नसलोच तर? अगं प्रज्ञा, काय झाले ते तर सांग. तुला कोण काय बोललंय काय? सांग, मी सांगतो त्याला. काय नाही, जा तू. नको बोलू माझ्याशी. ठीक आहे, पण काय झालंय ते तर सांग. काय नाही रे, जा तू. हे बघ प्रज्ञा, मी खरोखर जाईन ना. त्या कोमलशी एवढ्या जवळ जाऊन बोलायची काय गरज आहे होय? गरज तर काय नाही,
पण काय झालंय ते तर सांग. तुला नाही कळणार. तू सांगशील तरच कळणार ना. एकदा माझ्या जागी येऊन बघ, मग कळल. आलो बघ, तरी पण नाही समजलं. सांग आता. तू तिच्याशी बोलायचं नाही बघ आव्या. बरं बाबा ठीक आहे, पण का तू एवढी का नाराज आहेस? हो आहे मी रागात. कारण मला वेड लागले. कोणाचं? आहे एक वेडा, पण वेडा नाही, पक्का शहाणा आहे. कोण आहे त्यो? असे ना कोणीतरी. तू पण उद्यापासून नाही, आजपासून तिच्याशी बोलायचं नाही म्हणजे बोलायचं नाही. बरं बाबा ठीक आहे, नाही बोलत. खुश? तुला एक विचारू? तू एवढी काय जळतीस तिच्यावर? तशी काही ती माझी जीवच आहे. आम्ही दोघं चांगले एक मित्र आहोत. मुस्काड फोडीन बघाव्या. एवढी हौस आल्यावर तिला जीएफ करायची. जा कर जा. पण परत माझं तोंड पण बघायचं नाही. बरं मग ती जाऊ दे, तू हो मग. काय? जीएफ? हे डोक्यावर एवढे केस वाढलेत ना, म्हणून तुझा मेंदू काम करणं झालाय. बरं सॉरी. आव्या, तू आयुष्यभर फक्त माझ्याशी बोलायचं, माझ्याशिवाय कोणाला बघायचं नाही. आणि मरायचं तर अजिबात नाही, जगायचं तर फक्त माझ्यासाठी. मलाही तुझ्यासोबत कायम राहायचं आहे, अगदी शेवटपर्यंत, आपल्या पुस्तकांच्या शेवटच्या ओळीपर्यंत. घे शपथ. तुझ्या प्रेमाची शपथ. काय? तुझा जरी गैरसमज झाला असला तर मला अगदी योग्य समजले. आणि हे प्रेम मला तुझ्या डोळ्यात दिसते, हो ना? शैल्या, एक काम होतं रे. हां बोल की. तू चिडू नकोस प्लीज. तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस रे, पण त्या दिवशी कसं सांगू समजलंच नाही. तू मला. बर चल, मी उद्या बोलते.